मिरजेत विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका सुरू. प्रभाग क्रमांक 3 मधील 1,40,40,00,000 निधीच्या कामांचा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते शुभारंभ. माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका सुरू झालेला आहे. मिरज शहरातील प्रभाग 3 मधील 1,40,40,00,000 रुपये निधीच्या कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. खतीबनगर येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करून प्रभाग 3 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. वंचित भागांना न्याय दिला जात आहे. स्थानिक नेते जिंकले असतील किंवा हरले असतील तर त्या सर्वांना एकत्रित घेऊन लोकांना सुखसुविधा पुरवण्याचं माझं कर्तव्य आहे आणि ते मी करत आहे. जनतेने सुद्धा मतदान दिलं नाही किंवा दिलं याबाबत मनात संकोच बाळगू नका. विकास कामात अडीअडचणींच्या बाबत थेट माझ्याशी संपर्क साधा. सगळ्यांचाच विकास केला जाईल असे आवाहन माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केलं आहे. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास मिरजेचा चेहरा बदलत आहे असं मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. तर सुरेशभाऊ आप आए हमारी कॉलनी में बाहर आई, कभी हम आपको देखते हैं कभी तुम हमको देखते हो असा शेर सादर करत नागरिकांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक संदीप आवटी, भाजपचे नेते दिगंबर जाधव, माजी नगरसेवक अजित दुरकर, सचिन जाधव, प्राध्यापक अभिजित चव्हाण, विक्रम पाटील, विजय लोंढे, एजाज बक्सेलर, गुलाम हुसेन बुद्रुक, रियाज शेख, रियाज सय्यद, इम्रान मंगळवारे, झाकीर इनामदार, मोहन कांबळे, शुभम लोंढे, राहुल आवळे, सुहास लोंढे, जॉन्सन लोंढे, शारून लोंढे यांच्यासहित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रभाग 3 मधील खतीबनगर येथील रस्ते, संजय गांधी नगर येथील गटारी, लक्ष्मीनगर येथील सभामंडप, मेंढेमाळा गटार आणि नवनाथ नगर मगदुममाळा येथील रस्ते या ठिकाणी विविध विकास कामे केली जात आहेत. वार्ड क्रमांक 2 मध्ये खतीबनगर इथं वंचित राहिलेला हा भाग बरेच दिवसापासून इथल्या रस्त्यांचे प्रश्न होते. यांचे आणखी ते प्रश्न असतील त्यांचे खनिजाचं काम चालू ते काम झालं. आणि आज कालपासून आम्ही उद्घाटन चालू केली आणि उद्घाटन चालू करत असताना काल आम्ही 2 नंबर वॉर्ड मध्ये आम्ही उद्घाटन घेतली. आज 3 नंबरची वॉर्ड घेतो. काल 1,25,00,000चे उद्घाटन आम्ही 2 नंबरला घेतले. आम्ही कामं चालू केली. आज जवळजवळ 1,40,00,000ची कामं आज आम्ही उद्घाटन करतोय. जे वंचित राहिलेल्या भागातली आपण कामं घेतोय. हा बॅकलॉग मागल्या मार्चचा आहे. मागल्या मार्चचे जे पैसे मिळाले ते आता सगळे लॉन्च झाले. ह्या मार्चचे पैसे अजून बाकी आहेत आणि लॉन्च सगळं बाकी आहे अजून. त्यामुळे आता हे संपलं सगळं क्लिअर झालं की पुढे आपण ह्या मार्चच्या फंडाला आपण हात घालू आणि त्याबद्दल आणखी कोणाची काय कामं असतील त्याबद्दल नियोजन करू. त्या कार्यक्रमाला आमचे नाना इतर नगरसेवक उपस्थित राहिलेले आहेत आणि बाकीचे देवकर आहेत, बाकीचे संदीप आहेत, जाधव आहेत, बाकी सगळेच आपले कॉलेजचे अध्यक्ष हे सगळे उपस्थित राहिलेले आहेत. माझी एक तक्रार आहे आपल्याला. तक्रार ही आहे की आम्ही जाताना आम्हाला दिसतंय की खराब झाले. आम्ही निवेदन मागत नाही कोणाला. आमचं कर्तव्य आहे ते करणं, बरोबर ना. त्यामुळे काही वंचित राहिले बघा. आता जर मी आलो नसेल, कधी आलो असेल त्यावेळेस हे रस्ते घ्यायला पाहिजे. रस्ते घेतले आपण त्यावेळेला आणि इथल्या नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी आणि जे आपले नगरसेवक हारले तिथं त्या नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांची तीव्रता आहे. कामं झाली पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे, हारलो तरी कामं झाली पाहिजे, जिंकलो तरी कामं झाली पाहिजेत. पण माझं कर्तव्य आहे की हारले जिथले सगळे एखादा घेऊन कामं इथले सुखसोयी उपलब्ध करून द्यायची ही माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेला मी तटस्थ राहिलेलो आहे. त्यामुळे निश्चितच तुम्ही संपर्कात राहावा. ग्रुपनं या, निवेदन द्या. लगेच होणार नाही पण आजचं उद्या होईल, पण होणार हे 100% होणार. हा विश्वास सगळ्या जनतेला आता. त्यामुळं तुम्ही म्हणाल नाही उद्याच करा, नाही होणार. तर ज्यावेळी मला मोकळा मिळेल, माझ्या पैसा उपलब्ध होईल त्या पद्धतीनं ती कामं प्रायोजन आपल्याला घेता येतील आणि सुंदर असं व्यवस्थित करताना आपल्याला काय त्यामध्ये किंमत नाहीये. आणि सुंदर अजून काय समस्या असतील त्या आपण मांडाव्या. आता जवळजवळ रस्ते हा रस्ता जाऊन असा टोलला जातो, आतले 2 रस्ते होत आहेत. आणखी काय आतले रस्ते थोडे आले असतील, काय राहायचे त्याचंही निवेदन माझ्याकडे द्या. त्यांनाही पैसे उपलब्ध करून आपण देऊया आणि एक सुंदर असं माझ्या माता बहिणीला जायला, मुलाला जायला, तुम्हाला जायला सगळ्यांना सोयीचं झालं पाहिजे. रस्ता चांगला असला की घराचं त्याला सौंदर्य वाढतं आणि आपली पण जरा वाढतं ना पाहुण्यामध्ये. पाहुणा आल्यानंतर म्हणतो पूर्वी चांगल्या ठिकाणी रस्ता दिसत आहे, सगळं व्यवस्थित आहे ना. हे पण माध्यम आपल्याला करायला लागेल आपण आणि त्या दिवशी आपण काम करूया.
तुम्ही मला 4 वेळा निवडून दिला, तर मी काय मोजतच ना कुणी दिलं कुणी नाही दिलं, मतदार कुणी गेला, त्यात आता अंतर्यामी व्हावं, आपण केले का नाही केले, पण करा न करा काय करा, पण माझं मला काम करण्यासाठी आपण 4 वेळा मला आशीर्वाद दिले घेतात आणि पुढे ही कामं होत राहतील एवढं मी आश्वासित करतो आणि थांबतो. ओके. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.